नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मी नौपाड्यात आहे, राममारुती रोडला, आणि टॅगलाईन तुम्ही वाचली असेल, ठाण्यात शिक्षणाचा बाजार। एक अनेक फसवणुकीचे गुन्हे, फसवणूक जी आहे लोकांबरोबर घडत असते आणि शिक्षणात देखील अशी फसवणूक घडत असते। याचंच एक जिवंत उदाहरण आज ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत मांडणार आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे ही जी सर्व मंडळी पाहता, ही जी सर्व लोक पाहतायत, हे ठाणेकर नागरिक आहेत आणि कोट्यवधींची फसवणूक जी झाली त्यांच्याबरोबर झालेली आहे। लाखो रुपये जे आहेत ते यांच्या मुलांकडून उकळलेले गेलेले आहेत। नक्की हा संपूर्ण काय प्रकार आहे, शिक्षणाच्या नावाखाली कसा बाजार काही इन्स्टिट्यूटनी मांडलेला आहे, त्याबद्दल आपण या पालकांकडून जाणून घेणार आहोत। नक्की कोणती इन्स्टिट्यूट आहे, कुठल्या ज्या ॲड्स आहेत ते बघून त्यांनी त्यांच्या मुलांना तिथे ॲडमिशन घेतलं आणि नंतर लाखो रुपये त्यांच्याकडून घेतल्यानंतर कशा प्रकारे त्यांची फसवणूक झाली, याबद्दल आपण पॅरेंट्सबरोबर बोलणार आहोत। सर्वात आधी तुमचं ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। काय नाव आहे तुमचं, कुठे राहता, कुठली इन्स्टिट्यूट आहे, नक्की काय झालं तुमच्याबरोबर? माझं नाव परेश महाले आहे आणि मी बाळकुममध्ये राहतो आणि मे महिन्यामध्ये 2019मध्ये आम्ही आमच्या मुलांचे ॲडमिशन घेण्यासाठी कित्येक क्लासेसमध्ये जात होतो। त्यामध्ये राममारुती रोडमधली ही राव कॉलेज म्हणून जे आहे, राव IIT अकॅडमी, या कॉलेजमध्ये मी आणि माझी पत्नी हे तिथे गेलेलो आणि तिथे सुजित कुमार चौरसिया म्हणून जे यांचे मार्केटिंग मॅनेजर होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की कॉलेजला मान्यता प्राप्त आहे आणि तुमचं सगळं शिक्षण वगैरे मुलाचं जे आहे IIT JEEचं ते प्रॉपरली होईल आणि त्यामुळे आम्ही 2,60,000 रुपये राव IIT जे कॉलेज आहे, आपलं क्लास आहे, त्याला दिलेलं आहे आणि 45,000 रुपये त्यांनी आमचे घेतले कॉलेजसाठी। आणि आम्हाला तेव्हा सांगितलं गेलं तर इंडेक्स नंबर वगैरे सगळं त्या कॉलेजचं आहे, तुम्हाला या पैसे तुम्ही जे भरतायत त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन भेटेल आणि त्या विश्वासाने आम्ही हे सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत। तर पैसे भरलेत, कॉलेज सुरू झालं का, नक्की नंतर पुढे काय झालं? मे महिन्यामध्ये आम्ही ॲडमिशन घेतलेलं सर आणि त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा IITचे क्लासेस चालू झालेले आहे आणि अराऊंड मला वाटतं ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आम्ही राव महाविद्यालय जे आहे त्याच्यामध्ये प्रवेश घेतला आणि 2-3 महिने 4 महिने सगळं काही ठीक होतं, पण हळूहळू जे आहे टीचर्स येत नव्हते, प्रिन्सिपल नव्हतं, प्यून नाही आहे, गार्ड नाही आहे, असे कित्येक समस्या होती आणि हळूहळू हे जे प्रकरण जे चालू झालं ते हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात गेलं की आम्ही कित्येकदा त्यांच्याशी संवाद साधला मॅनेजमेंटबरोबर। कित्येक इथे या वरती जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये आम्ही जाऊन मीटिंग घेतल्या, पण आम्हाला फक्त एक आश्वासन दिलं गेलं की बाई सगळं ठीक होणार, थोडा प्रॉब्लेम आहे, आम्ही सगळं करू आणि सगळं तुम्हाला मार्गी लावू, पण त्याच्यानंतर काहीही त्याचा फरक झालेला नाही आहे। माझं शिक्षण बंद आहे की नाही, चालू आहे की बंद आहे, काय नक्की प्रॉब्लेम काय? आम्ही काय केलं की आम्ही शिक्षणासाठी आम्ही ॲडमिशन घेतलं होतं, पण काही कॉलेजमध्ये काही टीचर्स नाही, काही नाही आहे, त्यामुळे आम्ही पालकांनी 10 पालक जे होते त्यांना समजलं की आमच्याबरोबर हे फ्रॉड झालेलं आहे आणि काही त्याच्यामध्ये काही कोणी लक्ष घालत नाही, तर आम्ही हे 10 पालकांनी विचार केला की आम्ही ह्याच्यातून एक्झिट करू आता आणि त्यामुळे आम्ही इथे आलो। मॅनेजमेंटला सांगितलं की आम्हाला तुम्ही LC देऊन टाका, आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने जातो। आम्हाला माहिती आहे की या आमच्या मुलांचं ऑलरेडी खूप त्यांचं करिअरमध्ये खूप प्रॉब्लेम झालेला आहे, आम्ही विचार केला आम्ही इथून LC घेऊ। तरी आम्हाला LC विनय कुमार पांडे जे आहे कॉलेजमधले ट्रस्टी आणि यामिनी राव आहे, त्यांनी आम्हाला वेटीस धरून आम्हाला जे LC आहे ते पण दिलं नाही। मग आपले एक पालक जे आहे ते डायरेक्टर ऑफ डिस्टन्स एज्युकेशन चर्नी रोडला जाऊन त्यांना तिथे ॲप्लिकेशन दिलं, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला LC दिली। 6 फेब्रुवारीला 10 मुलांना जे पॅरेंट्स आहे त्यांनी एक्झिट केलं आणि आम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये परत आम्हाला प्रचंड आर्थिक त्याच्यामध्ये संकटाला सामोरं जावं लागलं आणि आम्ही परत दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथून आम्ही सोडलं। पैसे जे आहेत 2,60,000 परत दिलेत तुम्हाला? बिलकुल नाही दिले सर, आम्ही त्याच्या वारंवार त्यांना पाठपुरावा केला। आम्ही त्यांच्या मेन हेड ऑफिसला 22 फेब्रुवारीला हे 10 पॅरेंट्स जे होते ते गेलेले, त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड तिथे इन्सल्ट केला गेलेला आहे, माझ्यावरती अटॅक केलेला गेलेला आहे तिथे आणि एकदम इन्सल्ट वगैरे करून रात्री 1:30 वाजता त्यांनी आम्हाला रिफंड देतो म्हणून लेखी आश्वासन दिलं, रिफंड देतो म्हणून, आणि आम्हाला 12 मार्चला बोलवलं। 12 मार्चला हे 10 पॅरेंट्स जेव्हा तिथे गेले रिफंड घेण्यासाठी, आम्हाला परत त्यांनी उलटासुलटा बोलून तिथून हाकलून लावलं आणि एक पालक जे होते त्यांनी चेक दिला 45 दिवसाच्या नंतरचा आणि तो चेक देखील बाउन्स झालेला आहे। कंप्लीट
फसवणूक जी आहे हे फक्त 10 पॅरेंट्सची नाही, हे पुरा 110 पॅरेंट्स आहे याच्यामध्ये. आणि आम्हाला जेव्हा मी त्याच्यामध्ये जास्ती हे केलं त्याच्यामध्ये समजलं की पॅरेंट्सची त्यांनी फसवणूक केली आहे. विनयकुमार पांडे, यामिनी राव आणि DB राव जे चेअरमॅन आहे त्यांनी जे पॅरेंट्स आहे मुलांची तर कंप्लीट त्यांनी भवितव्य खराब करून टाकलेलं आहे. थर्ड, वेंडर्स जे आहेत त्यांचे जे काम करतात ते मला समजलं की त्यांनाही फसवलं आहे. आणि टीचर्स जे आहेत जे गुरु म्हणून आपण त्यांना हे करतो त्यांनाही त्यांनी प्रचंड लोकांना फसवणूक करून करोडो रुपयाचं त्यांनी हे फसवणूक केलेली आहे. फसवणूक झालेली आहे त्याबाबत तक्रार दिली आहे कोणाकडे आता तुम्ही? ॲक्च्युली काय झालं सर, हा करोना काल चालू झाला. मार्च 22 तारखेला आम्ही शिक्षण अधिकाऱ्याला भेटलो. शेषराव बडे म्हणून त्यांना ॲप्लिकेशन दिलं आहे. त्यांनी त्याच्यावरती काही कारवाई केली नाही. आणि अनफॉर्च्युनेटली अँड फॉर्च्युनेटली फॉर विनयकुमार पांडे अँड इज फ्रॉड बोगस कॉलेज, करोना काळ जो होता त्यांच्यासाठी खूप चांगला झाला. बिकॉज त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडू शकलो नाही, लॉकडाऊन वगैरे होतं त्यामध्ये आम्ही पडलो नाही. पण मी स्वतः वैयक्तिकरित्या 20 फेब्रुवारीला नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केलेली आहे. पण 50 दिवसपर्यंत नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये काही त्याची दाद दिलेली नाही आहे. आणि 50 दिवसानंतर मी जेव्हा तिथे गेलेलो त्याच्यामध्ये त्यांनी काही कारवाई न करता असं मला दर्शवलं गेलं की मीच काहीतरी गुन्हा केलेला आहे. आणि त्यांनी कंप्लीट जे विनयकुमार पांडे वगैरे त्यांना करोना झाला आहे, अशक्तपणा झाला आहे, 110 जे पेरेंट्स आहेत त्यांना इतकं फसवणूक आणि पिलवणूक करून असं जे नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला हे केलं गेलं की आज एक न्याय मागायला जातो. एक कॉमन मॅन जो आहे त्याला खूप प्रचंड विश्वास असतो ज्युडिशरी सिस्टममध्ये, पोलिसांमध्ये. या केसमध्ये सर जे 420ची गुन्हा दाखल करण्याची मी वारंवार मागणी केलेली आहे. 156 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आणि रेशल डिस्क्रिमिनेशन असे कित्येक कलमं मी थोडंफार मला नॉलेज आहे. मी त्यांना नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, सिनियर PIला भेटलो, इथे नाही ACPला पण भेटलो मी. पण मग मला त्यांनी आत्ता एक 15-20 दिवसापूर्वी एक समजपत्र दिलेलं आहे की तुमचा गुन्हा हा फ्रॉड किंवा त्याच्यामध्ये होत नाही, तुम्ही सिव्हिल मॅटर आहे, त्यामुळे तुम्ही कोर्टात जा किंवा तुम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना दाद मागा. असं करून त्यांनी हे केस दफ्तरी लावलेलं आहे. त्याच्यानंतर मग कोणाकडे आता सध्या काय सिच्युएशन आहे? आता काय कोणाकडे गुन्हा दाखल वगैरे झाला आहे? सर याच्यामध्ये आम्ही जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे त्यांचे जे आपले विद्यार्थी सेनेचे जे ठाणाचे अध्यक्ष जे आहे ते संदीप पाचंगेजी त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना आम्ही सांगितलं की असं आम्हाला झालेलं आहे आणि आम्हाला आता तुमच्याकडूनच न्याय मिळण्याची हे चिन्ह आहे. आम्ही थकलो आहे सर, आम्ही सगळे काम करणारे लोक आहे. इतकं मोठा फ्रॉड करून पण आमचं कोणीही दखल घेत नाही, पोलीस दखल घेत नाही. म्हणून आम्ही पाचंगे साहेबांना जाऊन त्यांना भेट घेतली, त्यांच्याशी त्यांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करा. आणि आय एम थँकफुल टू मिस्टर पाचंगे अँड महाराष्ट्र नवनिर्माण सेना की त्यांनी आमचं याच्यामध्ये लक्ष घेऊन त्यांनी आर्थिक गुन्हा शाखा जे आहे ठाण्यामध्ये त्यांच्या पत्राद्वारे हे दखल घेतलेले गेले आणि तिथे ते आता केस जे आहे ते आमचे सगळ्यांचे जबाब नोंदवले गेले आहे आणि त्याप्रमाणे आता कारवाई होते. आम्हाला असं ऐकलं गेलं आहे त्यांच्या सपोर्टनी विनयकुमार पांडे हा जो फ्रॉड माणूस आहे तिथे त्यांना बोलवलं होतं, त्याचा जबाब घेतलेला आहे आणि आजही ते येणार आहे तिथे आणि आपलं जे स्टेटमेंट आहे ते घेणार आहे. तुम्हाला बोलवलं होतं पोलिसांनी आता तिथे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये? आम्हाला 10 पॅरेंट्स जे होते त्यांचे जबाब नोंदवलेला आहे, सविस्तर आम्ही जबाब नोंदवलेला आहे आणि आम्ही त्यांनाही सांगितलं आहे की ह्याच्यामध्ये हे सिव्हिल मॅटर नाही आहे, हे फसवणुकीचं मॅटर आहे. याच्यामध्ये FIR किंवा फौजदारी गुन्हा दाखल करून 420 कलम लावून हा जो यांनी जे फसवलेलं आहे आम्हाला, आमच्या मुलांचे तर त्यांनी कंप्लीट खराब केलेलं आहे आयुष्य. पण जे बाकीचे मुलं जे आहे, जे आता जे बाकीचे मुलं जे येणार आहेत त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांना फसवणूक व्हायला नाही पाहिजे. म्हणून मी हा लढा घेतो आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आहे मी निश्चित आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पाचंगे साहेब हे आम्हाला निश्चित न्याय देणार, त्याच्यात काही दोन राही नाही. आपल्यासोबत ना हे सर्व जे पॅरेंट्स आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांची व्यथा जी आहे ती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ते सर्व मांडत आहेत. संदीप पाचंगेसुद्धा आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. पण काही आणखी पॅरेंट्स आहेत, कशा प्रकारे या लॉकडाऊनमध्ये या लॉकडाऊनचा फायदा घेऊन काही संचालक, मोठमोठ्या इन्स्टिट्यूट संचालक कसे कोट्यवधीचा गफला करून पळून जात आहेत याचं एक उत्तम जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. त्यामुळे ॲडमिशन कुठेही घेताना आपण चौकशी केली पाहिजे. काही महिला देखील आहेत, पॅरेंट्स आहेत, ते देखील आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. मॅडम, ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो. काय नक्की प्रॉब्लेम झाला, तुम्ही कुठे राहता, तुमच्याबरोबर काय घडलं आहे? नमस्कार, मैं श्रीलता पुली हूँ, मैं ऐरोली में रहती हूँ. मेरा लड़की का 11th का एडमिशन राव साइंस कॉलेज में लिया है. उसका 11th स्टैंडर्ड मैथ्स के लिए मैंने एडमिशन लिया है और हम ये कॉलेज में एडमिशन लेने का 3 रीज़न हैं. एक है ये कॉलेज का एनवायरनमेंट और यहाँ का वेदर
मतलब बच्चा एक सिक्योर रहेगा करके फर्स्ट रीज़न पे ये हमने ये कॉलेज में एडमिशन लिया है। और सेकंड रीज़न ये है यहाँ पे एजुकेशन अच्छा रहेगा, वैसा हमने बहुत सारे प्रोमिसेस किया। सेकंड रीज़न वो है। और थर्ड रीज़न ये है कि राव कॉलेज में एक ब्रांड है राव कॉलेज का, राव कॉलेज से हमारे बच्चा पढ़ के आया, वो सर्टिफिकेट रहेगा, वो रीज़न से हमने यहाँ पे एडमिशन लिया है। बट ये तीनों रीज़न में एक भी रीज़न इन लोगों ने फुलफ़िल नहीं किया है। तो क्या हुआ है, पहला रीज़न यहाँ पे बिल्कुल बच्चों का सिक्योरिटी नहीं था। मेरा लड़की है इसके लिए मैं ज़्यादा पॉजिटिव थी मेरे लड़की के लिए। यहाँ पे कोई वॉचमैन नहीं था, और हम कंप्लेंट करने के लिए अगर आया कॉलेज में, स्टाफ में कोई भी नहीं था, या प्रिंसिपल है, यहाँ पे सुपरवाइज़र है, कोई भी नहीं रहते थे। बच्चे अपने मर्ज़ी में कॉलेज में आते थे, कोई भी टाइम पे बाहर आ जाते थे। फिर ऐसे कॉलेज में हम लोग ने क्यों डाला करके हम बाद में रियलाइज़ हुआ। फिर भी उसके बाद अगर ऐसा होने के बावजूद भी अगर एजुकेशन अच्छा होता था, फिर हम लोग फिर भी ये नहीं उठाते थे बात को। बट 11th स्टैंडर्ड में उनको पूरा का 1 महीना भी पूरा क्लासेस कभी भी नहीं हुआ था। हफ्ते में उन लोगों को 4 छुट्टी मिलता था, उसके वजह से उनका एजुकेशन भी नहीं हुआ। और थर्ड बात ये है, इनका कॉलेज का रिकॉग्निशन ही नहीं था। वो बात हमें 4-5 महीने के बाद पता चला। उसके बाद हम लोगों ने 10 पेरेंट्स मिलके ये आवाज़ उठाया कि हमें ये कॉलेज में ऐसा प्रॉब्लम हो रहा है। तभी भी हमने ये नहीं बोला कि हमें कॉलेज से बाहर जाना है, हमें हमारा प्रॉब्लम्स विनय पांडे के सामने रखा है। तो उन्होंने हमें प्रॉमिस किया सिर्फ 1 महीने का टाइम दे दो, मैं पूरा सॉल्व करूँगा। फिर हमने 1 महीना रुका है, उसके बाद भी नई प्रॉब्लम सॉल्व हो गया। तो हमने एलसी के लिए उनको अप्लाई किया है, तो एलसी तो उन्होंने दे दिया है। फिर उसके बाद हमने दूसरे जगह पे हमारा वापस पैसा डाल के फिर एडमिशन लिया हमने। उसके बाद हमने रिफ़ंड के लिए उनसे बोला, तो उन्होंने बोला है मैं रिफ़ंड दे दूँगा, वैसा प्रॉमिस करके हमें बूमरैंग में बुलाया है। तो हम लोग 20 पेरेंट्स, वहाँ पे 10 पेरेंट्स कपल में 20 लोग हम लोग गए थे। वहाँ पे जाने के बाद उन्होंने रात को हमें लेडीज़ लोगों को भी 1:30 तक हमें वहाँ पे बिठाया था, ना हमें खाना था पीना था उधर। उन्होंने जानबूझ के हमें रात को 1:30 तक उधर बिठाया था, और रात को 1:30 को उन्होंने साइन करके दिया, वो लेटर हमारे पास है अभी। तो उसके बाद भी उन्होंने हमें रिफ़ंड नहीं दिया है। और हमें पता चला कि किसी और को भी उन्होंने रिफ़ंड का प्रॉमिस करके चेक दिया, वो भी बाउंस हो गया, हमारा पैसा तो गया है। और हमारे पास इंडेक्स नंबर है करके तभी बोला था एडमिशन के टाइम, बट वो इंडेक्स नंबर भी उनके पास नहीं था। आपका कितना फी भरा है मैडम? मैंने 2 लाख फीस भरा है, और वहाँ पे वापस दूसरे जगह पे एडमिशन लिया था, वहाँ पे 2 लाख का हमारा पैसा गया है। मतलब हमारा एक बच्चों के पीछे 4-4 लाख पैसा गया। हम दूसरे बच्चे के एडमिशन कैसे लेंगे? और ऑलरेडी इन्होंने इतना पैसा लिया है, ठीक है पैसे तो बात अलग था, लेकिन बच्चों को इन्होंने इतना टाइम वेस्ट किया है। इनका जो जेई का इंजीनियरिंग का जो ड्रीम था वो उन्होंने पूरा सत्यानाश कर दिया है। और पैसा तो हम लोग किसी भी तरह से उनसे फाइट करके पैसा लेंगे, लेकिन हमारे बच्चे के टाइम कैसे वापस लेंगे? और एक बच्चों का हम इतना बड़ा ड्रीम लेके इस कॉलेज में आए हैं, उन्होंने पूरा ड्रीम ख़त्म किया है हमारा। तो उसका आंसर विनय पांडे के पास हमें चाहिए। थैंक यू। तुम्ही पाहताय की खरंच अतिशय वाईट परिस्थिती आहे। पॅरेंट्स असतात, आईवडील असतात, आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी किती पैसे खर्च करायला तयार असतात, परंतु अशा काही इन्स्टिट्यूट आहेत ज्यांच्याकडे कदाचित रेकग्नायझेशनसुद्धा नसतं, लाखो रुपये घेऊन अशा प्रकारे लोकांची फसवणूक करत असतात। मनसेचे संदीप पाचंगे आहेत, त्यांच्याकडे हा विषय आहे, आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गुन्हा नोंदवला असे ते म्हणतात। नक्की त्यांच्याकडून जाणून घेऊया काय परिस्थिती आहे। संदीपजी, ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो। कोट्यवधी रुपयांचं गंडा घातलेला आहे, आता काय नक्की कुठे कंप्लेंट केली, काय परिस्थिती काय आता? कसं आहे, हा विषय 2019 मधला आहे, परंतु हा शाळेचा ह्या कॉलेजचा जो संचालक आहे विनय कुमार पांडे, हे आता सध्या सगळेजणच कोरोनाचं कारण पुढे करून यांचे पैसे देत नाही आहेत। या लोकांनी यांच्या मुलांचं वर्ष वाया जायला नको, शैक्षणिक वर्षाचं नुकसान व्हायला नको, पण दुसऱ्या ठिकाणी प्रवेश देखील घेतलेला आहे, त्याचे त्यांनी अतिरिक्त पैसे देखील मोजलेले आहेत। परंतु इकडे 3-3 लाख रुपये जे त्यांनी टाकलेले आहेत ते कुठेही त्यांचे वाया जायला नको, म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार आर्थिक गुन्हे विभागाकडे केलेली आहे। आणि त्यानंतर मला वाटते बऱ्याच पालकांचे जबाब देखील झालेले आहेत, संचालकांचा जबाब आता होणार आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे की आर्थिक गुन्हे विभाग यांच्यावर नक्की कारवाई करेल आणि ह्या संचालकाला या सर्व लोकांचे पैसे द्यावेच लागतील।
संदीपजी, जेव्हा एखादी इन्स्टिट्यूट एखाद्या ठाण्यामध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये जेव्हा जागा मागते किंवा काय, तर बॅकग्राऊंड चेक करणं त्या बिल्डिंग मालकाचं किंवा काही परमिशन दिल्या गेल्या या कॉलेजला सर्व परमिशन्स आहेत की नाही, याबाबत पालकही आणि प्रशासन कुठेतरी चेक करायला कमी पडतं असं वाटतं का तुम्हाला? कसं आहे की खरं तर प्राथमिक ही जी चौकशी करायला गरज होती ही प्रशासनाने करायला होती, शिक्षणाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होती. आपण कुठल्या शाळेला माहिती देतोय यासाठी मग समजा युनिव्हर्सिटी असेल यांनी सुद्धा देखील याची पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती, तपासणी करायला पाहिजे होती. पण त्याचबरोबर पालकांची देखील जबाबदारी आहे, कारण की आज आमच्याकडे बरेच पालक तक्रार घेऊन येतात की आम्ही इथे फसलो, आम्ही तिथे फसलो. परंतु सर्वप्रथम हे पालकांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ह्याची पूर्ण चौकशी करून मगच आपल्या पाल्याला तिकडे प्रवेश घेतला पाहिजे. कारण का एकदा पैसे गेल्यानंतर ते पैसे परत मिळवण्यासाठी हा जो काही तुम्हाला संघर्ष करावा लागतो, हा जर तुम्हाला वाचवायचा असेल तर ठाणेकरांना माझं कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या पाल्याची जी काही तुम्ही प्रवेश घेता त्या अगोदर त्या इन्स्टिट्यूटची, त्या संस्था चालकाची संपूर्ण चौकशी करून घ्या आणि मगच प्रवेश घ्या. संदीप, माझा आणखीन एक प्रश्न आहे. आत्ताच पॅरेंट्सनी सांगितलेलं आहे, शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेले होते, पोलीस स्टेशनला सुद्धा गेले होते, पण योग्य उत्तरं त्यांच्याकडून दिली जात नाही. काय कारण असावं याचं? बऱ्याचदा ह्याच्यामध्ये क्रिमिनल ऑफन्स डायरेक्ट नसल्यामुळे, म्हणजे की कायदा सुव्यवस्था प्रश्न थेट उपस्थित होत असल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन ह्यामध्ये कारवाई करत नाही. आणि बऱ्याचदा राजकीय हितसंबंध असल्यामुळे सुद्धा पोलीस प्रशासनावरती दबाव असतो. म्हणूनच हा विषय मी आर्थिक गुन्हे विभागाकडे दिला, कारण काय ह्यामध्ये या सर्व लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. ज्या वेळेला यांच्यावरती हल्ला केला गेला होता त्यावेळेला जर ते स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेले असते तर तो मात्र त्यांनी तो ऑफन्स घेतला असता, ती तक्रार करून घेतली असती. इतर वेळेला स्थानिक पोलीस स्टेशनला थोड्याशा मर्यादा असतात. म्हणून हा आर्थिक गुन्हे विभाग आता ह्यामध्ये लक्ष घालतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की पोलीस प्रशासन ह्यामध्ये पालकांना नक्की न्याय मिळवून देईल. आणि जोपर्यंत या पालकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र निर्माण सेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. यासाठी लागणारी जी उद्या कोर्टातही जावं लागलं तरीसुद्धा आमचे वकील आहेत ॲडव्होकेट ओमकार राजूरकर यांच्या मदतीने आम्ही ह्या पालकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की कोट्यवधींची जी फसवणूक आहे ती या पालकांची झालेली आहे. पालकांची जी व्यथा आहे ती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेली आहे. मनसेचे संदीप पाचंगे, जे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांच्या मार्फत आता ही जी तक्रार आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेली आहे. आता नक्की यातून काय मार्ग निघतो, या पालकांना न्याय मिळतो की नाही मिळतो, की संचालक पुन्हा एकदा या सर्वातून निघून आणखी काही पालकांना फसवण्यासाठी पुन्हा इन्स्टिट्यूट सुरू करतो, हे येत्या काळातच कळेल. ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी ठाणे लाईव्हला आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा. धन्यवाद.